नमस्कार सगळ्यांना। आज मी बनवले आहेत संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू। त्याच्यामध्ये बघा किती छान मऊसूत तयार झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी खव्याचा वापर केलेला आहे। इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तीळ आपल्याला गरम करून भाजून घ्यायचे आहेत। 2 वाट्या तीळ घेतलेले आहे। 2-3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे। बारीक गॅसवर भाजून घ्यायचे। भाजून झालेले आहेत। आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि वाटून घ्यायचे। जास्त बारीक सुद्धा नाही करायचे आणि थोडेसे तीळ मी ठेवलेले आहेत। नंतर सगळे तीळ जे आहेत ते अशा पद्धतीने तीळ वाटून घेतलेले आहेत। बघू शकता। इथं पॅन गरम केला। त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे खवा। खवा भाजून घ्यायचा आणि वितळायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। गूळ आणि खवा दोन्ही वितळून घ्यायचं। चांगलं मेल्ट झालं की मेल्ट व्हायला लागलेलं आहे। मेल्ट झालेलं आहे। तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जो तीळ वाटून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता गूळ चांगला मेल्ट झालेला आहे। आता आपण वाटलेले तीळ जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण तीळ ठेवलेले होते थोडेसे ते टाकायचे। मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण सगळं। थोडीशी विलायची पावडर टाकायचे। विलायची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं। चांगलं मिश्रण आता एकत्रित झालेलं आहे। चांगलं झालेलं आहे। आपलं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून त्यात आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। इथं मी ते बटर पेपरवर काढून घेते। थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स बदाम घेतलेले आहेत। तुकडे करून घेतलेले आहेत बदामाचे, चिरून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याचे लाडू अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तर सगळे लाडू जे आहेत ते अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे। तुपाचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही, थोडंसं टाकू शकता। पण तीळ जर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तर त्याला ऑलरेडी तेल सुटतं। मस्त आवडीप्रमाणे लाडू तयार करून घ्यायचे। सगळे लाडू मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे।
सगळे लाडू अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त तयार झालेले आहेत. खवा टाकल्यामुळे मस्त छान टेस्टी पण लागतात आणि पाकसुद्धा करायला लागत नाही, मस्त लवकर होतात. बघू शकता किती छान झालेले आहेत तयार. इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. मस्त तयार आहेत आपले संक्रांत स्पेशल तीळ आणि माव्याचे लाडू. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय